सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। तख्य सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वाराचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले दर्शन। नांदेड दिनांक 4 सप्टेंबर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नांदेड येथील दौऱ्यात सुप्रसिद्ध तख्य सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा येथे गुरु ग्रंथ साहिब यांचे दर्शन घेतले। यावेळी राज्यपाल CP राधाकृष्णन यांनीही गुरु ग्रंथ साहिब यांचे दर्शन घेतले। यावेळी तख्य सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वाराच्या बोर्डाच्या वतीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, राज्यपाल CP राधाकृष्णन यांचा पारंपरिक पद्धतीने शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला। या प्रसंगी राष्ट्रपती महोदयांच्या कन्या इतिश्री याही उपस्थित होत्या। त्यांचाही यावेळी गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने सत्कार करण्यात आला। या प्रसंगी राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, मनपा आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोडे, सचखंड गुरुद्वाराचे प्रशासक डॉक्टर विजय सतबीर सिंगजी, सल्लागार जसवंत सिंग बॉबी, अधीक्षक राज देविंदर सिंगजी, पुजारी बाबा ज्योतिधर सिंगजी, जत्थेदार संत बाबा बलविंदर सिंगजी आदींची उपस्थिती होती। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची लंगरला भेट। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुद्वारा येथील दर्शनानंतर तेथे असलेल्या लंगरला भेट देऊन पाहणी केली व समाधान व्यक्त केले। पंतप्रधान स्वनिधी योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला। यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान स्वनिधी योजनेचे लाभार्थी कटलेरी व किचन्स खेळणी व्यावसायिक केतन लक्ष्मण कळसकर व फळे आणि ज्यूस व्यावसायिक समशेर सिंग लालसिंग राठोड यांच्या स्टॉलला भेट देऊन त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली। सिटी इंडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी अनंतोजी कालिदास, नांदेड।